नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे माथेरानला. आता CSTला आलो आहे आपण. हे बघा, हे सगळे आम्ही चाललो आता माथेरान पिकनिक. आजचा ब्लॉग खूप सुंदर होणार आहे. आता आम्ही कर्जत ट्रेनमध्ये बसलोय. मानसी, हे इथे लेडीज डिपार्टमेंट आहे सगळं. मी पण आहे इकडे. नुसतं बोलू नको. कर्जत ट्रेनने आम्ही चाललोय माथेरानला. आणि आता आमचा ट्रेनचा प्रवास सुरू झालेला आहे. इथून आता आम्ही जाणार नेरळ स्टेशनला. आता नेरळ स्टेशनला आम्ही उतरलोय. नेरळला उतरल्यानंतर तुम्हाला माथेरानला जाण्यासाठी टॅक्सी पकडायची असते. आता आम्ही ब्रिजवरती आलेलो आहोत, नेरळ स्टेशनच्या ब्रिजवर. खूप सुंदर असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे आम्ही आता ह्या आजोबांकडून आणि आजींकडून मोबाईलचे कवर घेत आहोत, जेणेकरून आमचे मोबाईल भिजू नये आणि पावसाचा आनंद सुद्धा घेता यावा. आणि आता हे पहा, किती सुंदर असं दृश्य. घाटातले रस्ते पार करताना मनावर खूप दडपण असतंय. ते इथे छोटे छोटे धबधबे पण आपल्याला दिसत आहेत. धुक्यांचं वातावरण, थंडी तितकीच. खूपच मजा येते टॅक्सीतून माथेरानपर्यंत पोहोचायला. आणि आम्ही आता माथेरानला एंट्री करणार आहोत. टॅक्सीतून उतरलो आहोत आम्ही आता. आता इथून आम्ही आता पुढे माथेरानमध्ये एंट्री करण्यासाठी चाललोय. खूप सुंदर असं वातावरण, सर्वत्र धुकं पसरलेलं आहे. निसर्गाचा हा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला पावसाळ्यातच माथेरानला यावं लागेल. आम्ही आता एंट्री करतोय. इथे एंट्रीला 50 रुपये आणि 25 रुपये असं रेट आहे. पाऊसही चालू झालेला आहे. इथे विविध रंगाचे पॉन्चोस म्हणजे पॉकेट साईज रेनकोट्स मिळतात. 50 रुपयापासून 200-250 रुपयापर्यंत हे रेनकोट्स मिळतात. खूप छान असतात. तर अमन लॉजच्या इथून आम्ही आमचा प्रवास चालू केलेला आहे. मिनी ट्रेनच्या ट्रॅकवरून आम्ही आता आमचा पायी प्रवास चालू केलेला आहे. खूप मजा येते इथून चालताना. सोबत अशी मजा जर तुम्हाला घ्यायची असेल तर फॅमिलीसोबत नक्कीच तुम्ही एक दिवस पिकनिकला या इथे, आणि तेही पावसाळ्यातच या. कारण माथेरान आणि पावसाळा ह्याचं खूप सुंदर कनेक्शन आहे. तुम्ही माथेरानच्या मेन मार्केटमध्ये इलेक्ट्रिक रिक्षा किंवा घोडे यांनी सुद्धा जाऊ शकतात. पण ह्या वातावरणाची मजा घ्यायची असेल तर पायी प्रवास केलेला खूप सुंदर. पावसाची मजा घेत पायी प्रवास करण्यात खूप मजा असते इथे. या रेल्वे ट्रॅकवरून जाताना खूप धमाल आली.
सुंदर असं वातावरण, त्याचसोबत आपली सगळी फॅमिली. आणि अशा वातावरणात कोणालाही फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. आम्ही सर्वांनी फोटोज वगैरे काढून घेतले. इथे माकडांपासून खूप सावध राहावं लागतं. आपल्या हातात जर खायच्या काही वस्तू असल्या तर माकडं ते लगेच खेचून घेऊन जातात. आम्ही त्यांच्यापासून खूप वाचण्याचा प्रयत्न करत होतो, तरीसुद्धा ते अंगावरती येतच होते. हे आता येत आहे माथेरानची राणी, म्हणजेच माथेरानची मिनी ट्रेन. खूप छान दृश्य, खूप मजा येते या ट्रेनमध्ये. पहा जागृतीने कशी मजा घेतली. माथेरानचं खास आकर्षण म्हणजे मिनी ट्रेन. याचं तिकीटही मोठ्या माणसांसाठी 50 आणि लहान मुलांसाठी 25 रुपये आहे, पण खूप वाट पाहावी लागते. हे पहा, जागृती आणि मी, आम्ही दोघांनी एकमेकांचा हातात घेऊन रेल्वे ट्रॅकवर चालण्याचा आनंद लुटला. खूप सुंदर क्षण होता तो. हे पहा, माकडं कसं आपल्या हातातल्या बाटल्या हिसकावून घेतात आणि स्वतः मजा करतात. पण खूप गंमत असते यांना पाहण्याची. आता आम्ही मेन मार्केटमध्ये पोहोचलो आहोत. इथून जवळच आमचं आता हॉटेलचं लोकेशन आहे. 5 किलोमीटर आता आम्ही चालत आलो. एवढं अंतर चालत आल्यानंतर हॉटेलच्या जवळ आल्यानंतर खूप बरं वाटलं. पायाची तर पूर्ण वाट लागली होती. हॉटेलला गेल्यानंतर कधी एकदाचं बसतोय आणि पाय लांब करतोय असं झालं आहे. हा आमचा हॉटेल आहे, हॉटेल हॉर्सलँड. खूप सुंदर असं हॉटेल आहे हे. तुम्ही जर आलात तर इथे स्टे करू शकता. त्याची वेबसाईट आहे, वेबसाईटवरून तुम्ही हॉटेल बुक करू शकता. आम्हाला ह्या हॉटेलचा अनुभव खूप छान आलेला आहे. बघा, इथे म्युझिकल गेम, हाऊसी, म्युझिक अँड डान्स भरपूर काही आहेत आणि जेवणाचे वगैरे प्रकार पण खूप सुंदर सुंदर होते. हे आम्ही आता सगळे आलो आहे, थकलेत सगळे चालून चालून. सगळे विश्रांती घेते. वहिनी, अक्का, साहिल, सोहम, राधे, जागृती, आर्यन, मानसी, प्रांजल, ताई आणि हा भाई. खूप सुंदर असं हॉटेल आहे हे. इथे करमणुकीसाठी टेबल टेनिस सुद्धा खेळू शकतो इथे. आणि आता आपण चाललोय आपल्या रूम जवळ. मस्तपैकी लोकेशन आहे. ही पहा, ही रूम खूप सुंदर असं सजावट केलेली आहे आतमध्ये. सोहम बघा, खट्टा सोहम. पहा, आता रूममध्ये आपण एंट्री करतोय. खूप छान रूम आहे. कपलसाठी खूप चांगलं आहे रूम. आतमध्येच वॉशरूम वगैरे आहे, टी व्ही वगैरे आहे. राहण्याची सोय वगैरे खूप छान आहे इथे. आता आम्ही आलो स्विमिंग पूलमध्ये मजा करण्यासाठी. जेवण वगैरे झालं आणि लगेच आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलो. इथे सुद्धा खूप आम्ही धमाल केलेली आहे.
धबधबा, सगळे पाण्यामध्ये मजा करतायत. सोहमने तर सगळ्यांनाच खांद्यावरती चढून चढून सगळ्यांनाच थकवलंय. हे पहा, वहिनी, अक्का, जागृती, ताई, हायती. खूप धमाल केली आम्ही स्विमिंग पूल मध्ये पण. One, two, three. फोटो फोटो फोटो. मैं सारा कोई खेल ही नहीं सकता. मेरी वीडियो निकाली नहीं बाबा आपने. आप चीटर हो. कॉम्पिटिशन चालू है. बाबा मेरी वीडियो निकाल लो. मेरी और राजा भाई की मैच. राजा भाई ये ना जेवणाची तयारी. जेवण पण खूप छान इकडे होतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. आम्ही नॉनव्हेज वरतीच ताव मारला.
बहुत गर्मी